सर शिकवते तर सर 50-100 गंत देतेच तुम्हाला बरोबर उद्या करून आणण्यासाठी. तर मी 100चे 101 आणतच होतो, करून एक एक्स्ट्रा आणत होतो. अभ्यासात सातत्य पाहिजे, बाकी पोस्ट आपल्याला आपोआप मिळते. मुलगा मुलगी माझ्या डोळ्यासमोर जर यशस्वी होत असेल तर फार चांगलं, बरोबर ना. फळाची अपेक्षा न करता मेहनत करत राहावी लागते. चुकलं तर मग आपल्याला लक्षात राहते, आणि जिथं चुक होते ना तिथे सुधारलीच पाहिजे. आपले आईवडील एका विशिष्ट वेळेनंतर आपल्याशी एखाद्या विषयावर बोलणं टाळतात. त्यांना माहीत असते पोरगा मोठा झाला आहे किंवा मुलगी मोठी झालेली आहेत, काही गोष्टी ते डायरेक्ट नाही बोलू शकत. उगाच तक्रार करत राहतो आपण, वेळ नाही भेटत. मला माहीत आहे त्यांनी कसा अभ्यास केला. तर निखिल, मी ते घंटे मोजलेच नाही. काही क्युरीज असले तर मी सरांना नेहमी विचारायचो, आणि ते नेहमी वेळातला वेळ काढून मला म्हणजे मार्गदर्शन करायचे. म्हणजे उत्तर सांगायला बरं पुढचं. चूक झाल्याशिवाय पेपरात उत्तर बरोबर येतच नाही. माझी जी 80 चुकली ना, मी ते 80वर काम केलं. हे काहून चुकली? मला एकच क्वेश्चन पिंपरी चिंचवडला आला, आणि तोच क्वेश्चन तलाठीला आला. पिंपरी चिंचवडला चुकला, तलाठीला बरोबर आला. 10 नाही 24 घंटे अभ्यास करा, नोकरी नाही लागत. 3च घंटे अभ्यास करा, चांगला करा, नोकरी भेटते. मी संध्याकाळी 5 वाजता जॉबवर जात होतो डीमार्टमध्ये. 5 वर्ष जॉब केला मी तिथे. आपण अशा कुटुंबातून बिलॉंग करतो की आपल्याकडे समस्या सगळ्यात जास्त आहेत, कामापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे ना. कुठं जरी बसलं ना आपण, बरोबर लक्ष असते सर. आपल्याला ते मागं बसलं कोपऱ्यात लक्ष नाही, सगळ्यांना लक्ष राहायचं सरांचं. मी दोघांचं या ठिकाणी आपल्या एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या वतीनं अभिनंदन सत्कार करतो आहे की त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छासुद्धा आपण देऊया. आपल्यासमोर 2 सत्कार मूर्ती आहे, आणि तुमच्याचपैकी असलेले लोक आहेत, ठीक आहेत ना. आणि जेव्हा आपल्याला पॅरलल असणारे एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर उभे असतात, बरोबर ना, जे की खऱ्या अर्थानं यशस्वी झालेले आहेत. दुसरा भाग महत्त्वाचा असा आहे, जसं आपण सुरुवातीला मी आज आल्याला सांगितलंच तुम्हाला की पोस्ट कुठलीही असो ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते, बरोबर ना. आणि आपण तर बऱ्याच वेळा रोजचंच आपलं चालू असते, थोडं 2-2 मिनिटाची बडबड का, आणि आवश्यक असते ती एनर्जी, त्याच्याशिवाय येत नाही, ठीक आहे ना. का आपण अशा कुटुंबातून बिलॉंग करतो की आपल्याकडे समस्या सगळ्यात जास्त आहेत, कामापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे ना. आणि सर्वात जास्त मोटिवेशन जर कुठलं पाहिजे असेल, मी अभ्यास का करावा, मला पोस्ट का पाहिजे, तर त्याचं एकमेव रिझन आहे, आपली परिस्थिती बदलली पाहिजे, बरोबर ना. घरच्यांची एक आस लागलेली असते. आपले आईवडील एका विशिष्ट वेळेनंतर आपल्याशी एखाद्या विषयावर बोलणं टाळतात. त्यांना माहीत असते पोरगा मोठा झाला आहे किंवा मुलगी मोठी झालेली आहेत, काही गोष्टी ते डायरेक्ट नाही बोलू शकत, कारण मग दुखवायचं नसतं त्यांना, ठीक आहे ना. कारण एक विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांनाही माहीत असते की पोरांना भावना आहेत, पण ते बोलत नाही. पण ते त्यांच्या आतमधून बरंचसं काहीतरी ते बोलत असतात, ठीक आहेत ना. त्यांचं मन सांगतं की लागला पाहिजे, यशस्वी झालं, पण ते तुम्हाला रोज नाही बोलू शकत ना, कार्य लागत नाही का, असं कसं म्हणणार आहे ते. पण त्यांना कुठंतरी मनात वाटत असतं की सक्सेस झाले पाहिजे, बरोबर ना. पण हे रोज जर बोलून दाखवेल तर तुम्ही पण दुःखी होता, त्यांना पण कळतं. म्हणून ते बोलून नाही दाखवत बऱ्याचशा गोष्टी, पण कुठंतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात, मनाच्या गाभाऱ्यात त्यांच्या मनात कुठंतरी एक ती गोष्ट सलत असते की हे लवकर सक्सेस झाले पाहिजे, बरोबर ना. कारण त्यांनाही वाटतं की अरे मुलगा मुलगी माझ्या डोळ्यासमोर जर यशस्वी होत असेल तर फार चांगलं, बरोबर ना. म्हणजे जसे कष्ट आम्ही उपसलेले आहे आईवडिलांनी, कदाचित यांच्या आयुष्यात त्यांनी सुखी जीवन जगावं, आमच्यासारख्या यांना कष्ट करायची गरज पडू नये. आणि म्हणून ते आपल्याला मोठ्या कष्टानं आणि मेहनतीनं रुपयातला रुपये वाचून, पैशातले एक खडकू वाचून आपल्याला अमरावतीसारख्या किंवा मोठ्या शहरात पाठवतात, महिन्याचे पैसे येतात, बरोबर ना. आणि ते चीज झालं पाहिजे ही त्यांच्या मागे धारणा असते, बरोबर ना. तुम्हाला कधी हे नाही विचारत होता, कधी हिशोब नाही मागितलं तर, बरोबर ना. मागितलं तर तुम्ही नाही मागितलं, तुम्ही फक्त सांगावं की बाबा एवढे पैसे पाहिजे, मेसचे द्यायचे. 1500 मागितले तर ते 2000 टाकले, 500 कुठून मॅनेज केलं, 2000 टाकले, बरोबर ना. तुम्ही म्हटलं की फॉर्म भरायचे 500 पाहिजे, घे 1000 घे बाबा, ठीक आहे ना. काय असते, एक धारणा असते पाठीमागं, नाही कारण याची एनर्जी टिकली पाहिजे, ठीक आहे ना. कुठं कमी नाही पडू दे. आपली आर्थिक परिस्थिती कमी असो, शेती कमी असो, कशी जेमतेम असो, पण आपल्याला काही कमी पडत नाही, लक्षात घ्या, ठीक आहे ना. आणि स्वाभाविकच आहे जेव्हा अशा परिस्थितीतून आपण कठीण याच्यातून पुढे येतो आणि एखादी नोकरी लागते आपल्याला, तेव्हा आणि आपण आपल्या आईवडिलाला काही देऊ शकत नाही, मी नेहमी सांगत असतो, ठीक आहे ना. आपली तेवढी पात्रता नाही. पात्रता काय, आपण त्यांना सुख नको आहे, त्यांना गाडी बंगला काही नको आहेत आपल्याकडून. त्यांच्या डोळ्यासमोर पोरगा यशस्वी झाला, मुलगी यशस्वी झाली, आणि जे गावात, जे समाजात, जी प्रतिष्ठा ॲटोमॅटिक वाढून जाते, बरोबर ना. एक मोठा एक व्हॅल्यू येऊन जातं, लक्षात आलं ना आपल्या फॅमिलीला, लक्षात आलं. ते एका नोकरीमुळे येतं, लक्षात आलं ना. आणि एका क्षणात घडतं, बरं आहे, एका क्षणात घडतं, लक्षात आलं. त्याला फार असा, पण हे एका क्षणात घडतं, पण ह्या एक क्षण आणण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागतात, बरोबर ना. तर आपल्यासमोर जे 2 आहेत, निखिल झाटे आणि पवन बांबळकर. निखिल, मला माझ्या माहितीनुसार जेवढं माझी स्मरणशक्ती आहे, संध्याकाळची 7ची बॅच होती निखिलची, 2018 की 9ची, बरोबर ना.
आणि पवनची सकाळी 8ची बॅच होती. अशाच टायमिंग आपला तो सुद्धा 2018-19च्या बॅचचा. बाकी रेग्युलर टेस्ट सिरीजला आतापर्यंत येत होता. ठीक आहेत ना. आता मी इसवी सन सहीत सांगतो याच्यासाठी का तुमच्या डोक्यात हे नको यायला म्हणजे हा मागच्याच बॅचचा आहे का बा, कारण मी स्पष्ट सांगत असतो रिझल्ट आत्ता नाही येत. ते बोललो आहे तुमच्या बॅचमध्ये सुद्धा, तुम्ही बॅच आता लावले, रिझल्ट आत्ता नाही येत तुमचे. तुम्हाला कारण विषय समजून घ्यायला, वेगवेगळे विषय समजून घ्यायला, अभ्यास करायला 1, 2, 3 वर्ष जेव्हा तुमचे जातात तेव्हा रिझल्ट बरोबर बाहेर पडतो. ठीक आहे ना. रिझल्ट हे तुमच्या भरोश्यावर तुमचे येतात, लक्षात घ्या. बरोबर ना. क्लास जेव्हा सुरू आहे तेव्हा तात्काळ रिझल्ट कसा येणार, जादूटी छडी थोडी पटलं ना. इथे पोरं आहेत ज्यांनी मेहनत घेतलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट निखिल सध्या PSI साठी क्वालिफाय. ठीक आहे ना. म्हणजे हा सुटला तरी PSI कन्फर्म आहे. स्कोर जबरदस्त आहे. म्हणजे आत्ता जरी तलाठी जॉईन नाही केलं निखिलने तर PSI कन्फर्म आहे. ठीक आहे ना. म्हणजे शुअर कन्फर्म आहे, काही टेन्शन नाही. पटलं ना. म्हणजे मोठी पोस्ट येणारच आहे. त्याच्या आधी ही तलाठी पण भेटून गेली. ठीक आहे ना. अजून 2 व्यक्ती आहे ज्यांचे रिझल्ट हातात आलेले आहेत. एक दिनेश मातकर सर आहे जे एक्स सर्व्हिसमॅन आहे आणि महेंद्र जयसिंगपुरे आहे एक्स सर्व्हिसमॅन आहेत. दिनेश मातकर सर मी त्यांना आवर्जून बोलावेल, एक्स सर्व्हिसमॅन आहेत ते. 27ला बोलले येतो म्हणून. ठीक आहे ना. नागपूरला ऑलरेडी जॉईंट आहेत. आणि एकमेव मी एक्स सर्व्हिसमॅनमधली अशी व्यक्ती पाहिलेली आहे जे स्पिरिट असताना ते लाजवेल आपल्याला, असं स्पिरिट आहे त्यांचं. लक्षात घ्या. मी नक्की बोलावेल त्यांना का एवढ्या दिवसाची सर्व्हिस झाल्यानंतर क्लास रेग्युलर करणे, कन्सिस्टंट अभ्यास करणे, टेस्ट सिरीज व्यवस्थित करणे आणि व्यवस्थित होमवर्क करणे. आता पवनला पण माहिती आहे नाही का पवन, आणि खूप चांगलं स्पिरिट. ठीक आहेत ना. खूप चांगलं. एखाद्या तरुण पोराला म्हणजे तरुण म्हणजे ते पण तरुणच आहेत पण आपल्यालाही लाजवेल नवीन पोराला, इतकं त्यांचं स्पिरिट. लक्षात ना. या वर्षभरात ही 3री पोस्ट आहे त्यांच्या. लक्षात. 7वी आहे, मला माहीत नव्हतं 7वी आहे. 7वी एक्स सर्व्हिसमॅन. मी नक्की बोलायला त्यांना असा जुनून पाहिजे. ठीक आहे ना. मी म्हटलं लाजवेल आपल्याला, इतकं स्पिरिट आहे. अभ्यास करणे रेग्युलर. इथं बसताना इथं बसले होते. ठीक आहे. इथंच त्याची जागा होती जनरलच्या आणि फिजिकल म्हणजे त्यांनी पोलीस भरतीतला. त्याच्या आधीच ते सेंट्रलमध्ये नागपूरला जॉईन केलं म्हणून वर्षभरामध्ये गट मध्ये सुद्धा आहेत. ठीक आहेत ना. म्हणजे ह्या वर्षभरामध्ये जेवढेही फॉर्म भरले सगळ्या याच्यामध्ये सिलेक्शन आहेत. फक्त आता नागपूरला चांगली पोस्ट भेटली त्याच्यामुळे ते जॉईंट आहे. ठीक आहे ना. आता तलाठी त्यांना भेटलं, आजच फोन आला सर म्हणे आत्ता 2 महिने झाले फक्त मी अभ्यास स्टॉप केलेला आहे. आता सगळे फॉर्म भरून आलं आणि लकीली सगळ्याच परीक्षा माझ्या निघत आहेत. ठीक आहेत ना. माझ्या आवडीनुसार मला पोस्ट भेटलेली आहे त्याच्यामुळे सध्या 2 महिने झाले आता अभ्यास थोडासा स्टॉप झाला. ठीक आहेत ना. तर आयुष्य क्षणात बदलतं हे लक्षात घ्या. ठीक आहेत ना. क्षणात. आता या दोघांना याच्याशी वेगळं बोललो आणि याच्याशी वेगळं बोललो. दोघांचे वाक्य एक आलं सकाळी रात्रभर झोपलो नाही म्हणे सर आता. ठीक आहेत ना. आणि सकाळी मी याला फोन केला, जसा मेसेज वाचला याचा मला वाटलं कदाचित झोपला असेल. एका रिंगमध्ये फोन उचलला, म्हटलं हे जागेच आहे. ठीक आहेत ना. आलं लक्षात. तर हे आहे एक्साइटमेंट. ठीक आहेत ना. आणि ह्याच दिवसाची आपण वाट पाहत असतो. जस्ट विचार करा, ह्या दिवस आणि ह्या सुवर्णाक्षर आपल्या आयुष्यात आला पाहिजे याच्यासाठी काय काय करावं लागतं हे माहीत आहे, पण ती करायची तयारी सगळ्यांची असली पाहिजे. हाच त्याच्यामागचा हेतू आहे. ह्या दोघांचंही सिलेक्शन झालेलं आहे तलाठी या पदामध्ये. पवनचं झालेलं आहे वर्धेला आणि निखिल तुझं वर्धेलाच झालं आहे दोघांचं. आणि जयसिंगपुरे सर पण वर्धेला झालं. ठीक आहेत ना. नाही मातकर सर आहे नागपूरला. ठीक आहेत ना. अजून दिवसभरामध्ये मी सांगतो 2-4 इन्फॉर्मेशन येणारच आहे. बऱ्याच लोकांचे कॉल नाही आले अजून. आहे काही खास यांच्याच बॅचचे आहेत जवळपास की जे त्यांचे रविवारचे स्कोर टॉपला राहायचे. ठीक आहेत ना. मी बऱ्याचदा टेस्ट सिरीजबद्दल बोलत असतो किंवा अंदाज मी व्यक्त करत असतो की इथं जे अंदाज येतात टेस्ट सिरीजमधून ते कधी फेल्युअर झालेले नाहीत. मनात कुठंतरी काल घर करून होतं हे रिझल्ट म्हटलं तलाठ्याचे येईल. अजून मला समजून दिलं म्हटलं की यावर्षी किती पोरं आहेत बा काय. ठीक आहेत ना. पण एक विश्वास राहतो का मग आठवते कधी असे चेहरे नाही हे तर स्कोर चांगले काढायचे पोरं यायचे येईल कदाचित. ठीक आहेत ना. तर ते क्षण आपल्याला भेटलं आहे आनंदाचा. मी दोघांचं या ठिकाणी आपल्या एक्झिटो अकॅडमीच्या वतीनं अभिनंदन सत्कार करतो आहे की त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छासुद्धा आपण देऊया. निखिल झाटे खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. पवन बांबलकर आणि सांगितलं पाहिजे. आता काय लपवायची गोष्ट नाही. निखिलचा आहे प्रवास मला माहिती आहे आणि पवनचा आहे माहिती आहे. पवननं पार्ट टाइम जॉब कितीतरी सोडले असेल. आता सध्या काहीतरी लेटेस्टमध्ये एक जॉब पकडला आता 8 म्हणजे महिन्यात किती दिवस झाले 15 दिवस झाले फक्त मला क्रॉस झाला. आता काहीतरी जॉब सर म्हणे एक जॉब पकडला. डीमार्ट नाही सोडलं कुठलं काही नाही सोडलं. ठीक आहेत ना. उगाच तक्रार करत राहतो आपण, वेळ नाही भेटत. मला माहीत आहे यांनी कसा अभ्यास केला. तर निखिलची भेट मधात व्हायची. निखिलचं PSIचं सूर्य मला एक सचिन इंग्रज सर आहे आमचे त्यांनी पण सांगितलं होतं कदाचित का आहे सर म्हणे. ठीक आहेत ना. आणि मी म्हटलं ना जे लागणारे चेहरे ते दिसत नाही. बोलताना बोलतो बऱ्याच वेळा लागणारे चेहरे दिसत नाही मार्केटमध्ये बऱ्याचदा. बॅच झाली की पुरं दिसत नाही कुठं गायब होतात. त्याच्यापैकी निखिलसुद्धा बऱ्याच वर्षातून फार तर 2-1 वेळा दिसलं असेल. ठीक आहे ना. हे कोंडून ठेवतात लोकांना. ठीक
म्हणजे स्वतःला, ठीक आहे. आणि कोणून ठेवलं एकदाचं ते बरोबर पोस्ट येतात, ठीक आहे ना. स्वतःला वेळ द्या. काल मला वाटते काल गणेश वगैरे, गणेश कुठे, गणेश आणि पवन काल सायंकाळी आले होते. मी त्यांना तेच म्हटलं, बॅच करून स्वतःला लॉक करून घ्या, ठीक आहेत ना. बॅच करा एकदा आणि कशी करा की डबल काम नाही पडलं पाहिजे. आणि स्वतःला लॉक करून घ्या पेपर येईपर्यंत, ठीक आहेत ना. कळलं नाही का, स्वतःला लॉक करा, स्वतःला भरपूर वेळ द्या. दिवसातला बराचसा वेळ सेल्फ स्टडीवर द्या, ठीक आहेत ना. कळलं नाही का. रिझल्ट येतात, काही टेन्शन नाही आणि आरामात येतो, लक्षात घ्या. जसं मगाशी म्हटलं ना, सरळ सेवेचा टॉप स्कोर राहायचा पवनचा, ठीक आहे ना. पवनचा, ठीक आहे ना. निखिलचा सुद्धा, निखिल मला ते पोलीस भरतीच्या उद्दिष्टानं आला होता का आहे ना, बरोबर ना. सरळ सेवा पोलीस भरती, ठीक आहेत ना. तर निखिलचा टेस्ट सिरीजचा एक्सपिरियन्स थोडासा कमी राहिला माझ्या बाबतीत, मला आठवत नाही निश्चित. पण पवनचं कसं, आता पवन हा जानेवारी मला ते 2-3 महिन्या आधीपर्यंत पेपरला येत होता, ठीक आहेत ना. निखिल आता PSIच्या तिकडे गेल्यामुळं थोडासा सरळ सेवेच्या पेपरला तो नाही आला इकडे, ठीक आहेत ना. मी गजाननचा उल्लेख केला मगाशी. गजानन प्रत्येक रविवारला सरळ सेवेत टॉप मार्क तुमच्या देशमध्ये. तर मला हे याचं उदाहरण आठवलं की त्याला तो आठवला मला. हो म्हणजे मुद्दाम सांगताय ते, कारण तुम्हाला माहीत पाहिजे गोष्टी, ठीक आहेत ना. तुम्हाला एक स्पिरिट आलं पाहिजे ना यार, ये अगर हे कर सकता बंदा तो मैं भी कर सकतो, ठीक आहे ना. एक पेटलं पाहिजे आपण, ठीक आहे ना. परंतु हे पेटणे तात्पुरतं नसावं, एक आग असली पाहिजे लक्षात आलं ना. आणि अभ्यासाची आग असली पाहिजे, तुम्हाला सांगतात. स्वतःला वेळ द्या. त्याचा भाऊ अंकुश, तो सुद्धा 100% सांगतो 3 महिन्यात गुड न्यूज घेणार आहे. 100% अंकुश त्याचा भाऊच, ठीक आहेत ना. आणि दोघंही भाऊ खूप कष्टावर आहेत, लक्षात घ्या. तुम्हीही कष्टावर, मी तुम्हाला म्हणत नाही बरं, पण मी तुम्हाला हे सांगतोय त्याची तक्रारच नको. खूप चांगलं काम करत आहेत तुम्ही सुद्धा. आणि अभ्यासाला जिवंत ठेवा, गोष्ट नक्की भेटेल. मी जास्त बळबळ न करण्यापेक्षा मी पवनला आणि निखिलला 2 मिनिटं तुमच्याशी संवाद करायला सांगतोय. म्हणजे त्यांनी सांगावं की नेमकं आम्ही अभ्यास केला आहे, कारण त्यांच्या तोंडून ऐकलं तर थोडं बरं होईल तुम्हाला, ठीक आहे ना. चल, सर्वप्रथम सरांचे आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद. 2018ला मी इथं आलो होतो, सरळ सेवेच्या उद्देशानं आलो मी इथे. आणि मग मित्रांनी सांगितलं की घाटोड सर व्यवस्थित शिकवतात, म्हणून त्यांच्याजवळ बॅच जॉईन केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत पोहोचलो आहे. आज तलाठी झालो आहे. सरांनी वेळातला वेळ काढून मला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्या काही क्युरीज असेल तर विचार. अभ्यासात सातत्य ठेवलं आहे मी. सरळ सेवेमध्ये 4 सब्जेक्ट असतेच. तसे MPSCच्या मेन्सला सुद्धा 2 सब्जेक्ट कॉमन आहे. आपण तिकडेही फोकस करू शकतो, सोबत हे सुद्धा करू शकतो. आता समजा सरळ सेवा आले आहे तर सरळ सेवेला फोकस केला आहे मी. आणि त्यानंतर MPSCची परीक्षा होती, त्यावेळेस MPSCला म्हणजे वेळ दिलेला आहे. आणि आपल्या समजा सातत्य ठेवलं आहे मी, म्हणजे रोज लायब्ररीत जाणं वगैरे वगैरे. कुठं इव्हेंट अटेंड नाही केला, दिवाळीला घरी नाही गेलो वगैरे. फक्त अभ्यासात सातत्य पाहिजे, बाकी पोस्ट आपल्याला आपोआप मिळते. फळाची अपेक्षा न करता मेहनत करत राहावी लागते. शेड्यूल असं वगैरे काही नाही. मी असं टार्गेट ठेवायचं किंवा 3-4 दिवसात एक सब्जेक्ट कंप्लीट करायचा आणि त्यानुसार मग स्टडी करायचं. असं म्हणजे मी एवढा तास अभ्यास करायचा असं वगैरे काही ठरवायचं नाही. फक्त मी सकाळी 7 ते मग डायरेक्ट 12ला लायब्ररीत परत यायचं. म्हणजे मधात मग आपली वामकुशी वगैरे रूमवर यायचो जेवण करायला वगैरे, पण तो शेड्यूल होता आपला. मी ते घंटे मोजलेच नाही ना. ते घंटे मी आधीच सांगितलं मोजलेच नाही. हां बस. पहिले तर सर्वप्रथम मी PIQ सॉल्व करत होतो, म्हणजे PIQचं विश्लेषण करायचो. त्यानंतर मग मेन टॉपिक काढून त्या पद्धतीने अभ्यास करायचा. MPSCचा अभ्यास करताना तर आधी तुम्ही PIQचं ॲनालिसिस करायला पाहिजे आणि त्यानुसार मग आपली स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. आपल्याला नेमकं कोणतं वाचायचं आहे. पुस्तकात तर भरपूर भापट पसार आहे, पण त्यातले मेन पॉईंट काढून तेच म्हणजे परीक्षेला वारंवार विचारले जातं ना, तर त्याच पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे कशात म्हणजे तलाठीमध्ये मला 180. हां काही क्युरीज असल्या तर मी सरांना नेहमी विचारायचो आणि ते नेहमी वेळातला वेळ काढून मला म्हणजे मार्गदर्शन करायचे. 18 ते कोरोनापर्यंत मी सरांकडेच होतो. हां
त्यांनी खूप काही मदत केली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन रामेश्वरपंत बांबळकर, राहणार करजगाव. 2018 साली मी इथे आलो होतो. म्हणजे तसं तर 2016 साली झालं होतं. पण काय करावं काय नाही करावं, M.Com केलं, 2 वर्ष गेले. पण काय करावं कोणी सांगणारं नसतं सुरुवातीला. आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नसतं ग्रामीण भागातलं विद्यार्थ्यांना. तसं पण सहज असं चालू त्याच्यात बरोबर समजलं बरोबर काय करायचं काय नाही करायचं. 2018-19ला मला वाटते 2018ला शेवटी मी बॅच जॉईन केली. सकाळची बॅच होती माझी 8, 8:30ची. तिथेच बसायची. सर शिकवत होते. सर माहिती आहे तुम्हाला, सर शिकवते तर सर 50-100 घंटे देतेच तुम्हाला बरोबर उद्या करून आणण्यासाठी. तर मी 100ची 101 आणतच होतो करून, एक एक्स्ट्रा आणत होतो म्हणजे उत्तर सांगायला बरं पुढचं. म्हणजे हुशार म्हणून नाही बरं, कसं आहे चुकलं तर मग आपल्याला लक्षात राहते. आणि जिथं चुकं होते ना तिथं सुधारलीच पाहिजे. चूक झाल्याशिवाय पेपरात उत्तर बरोबर येतच नाही. आपण जे PYQ सोडवतो ना, मी टेस्ट सिरीजला येत होतो दर रविवारी, नोंदणी करत होतो मॅडमजवळ. नोंदणी केल्याशिवाय कारण प्रवेश नाही आहे. कोणी असो, ओळखीचा असो, काही असो, जमत नाही. मग ते व्हॉट्सअपवर पेपर, म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. हे पण इथे येऊन असं नाही मॅडम माझा नंबर लावून देतो, इथे येऊन मी दर रविवारी टेस्ट सिरीज सोडली. माझा सुरुवातीचा स्कोर होता 20, 2018 20. मी ते 20वर काम नाही केलं, मी 80वर काम केलं. माझी जे 80 चुकले ना, मी ते 80वर काम केलं. हे काहून चुकले, ते 20 चुकले, 20 बरोबर आले त्याच्यावर तर काम केलं, पण 80वर जास्त भर दिला. काय का चुकले, कारण आपण शक्यतो चुकावर भर लक्ष देत नाही. बरोबर जे बरोबर आले त्याच्यावर खुश होऊन जातं आपली 20 बरोबर आले. पण 80 का चुकले त्याच्यावर जास्त भर द्यायचा. कारण जो प्रश्न चुकला तो आपला डबल चुकता कामा नये. आणि एक प्रश्न रिपिटेशन होतो. मला एकच क्वेश्चन पिंपरी चिंचवडला आला आणि तोच क्वेश्चन तलाठीला आला. पिंपरी चिंचवडला चुकला, तलाठीला बरोबर आला. मला गणितामध्ये 24 मार्क आहे 25 पैकी, म्हणजे 24 क्वेश्चन बरोबर आहे, 48 मार्क. आणि इंग्लिशचे 19, मराठीत थोडा कमी पडले, 18 बरोबर आले. आणि GSमध्ये थोडेफार बरे झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज देणं महत्त्वाचं आहे. आपण 7 दिवसातले 6 दिवस अभ्यास करतो. 7व्या दिवशी आपण काय 6 दिवसात अभ्यास केला ते टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर समजते का आपण कुठं चुकत आहे, कुठं बरोबर येत आहे, आपल्याकडून कोणत्या चुका होत आहे. मॅडमने विचारलं, सरांना विचारलं किती घंटे अभ्यास करायचा. 10 नाही 24 घंटे अभ्यास करा, नोकरी नाही लागत. 3च घंटे अभ्यास करा, चांगला करा, नोकरी भेटते. मी संध्याकाळी 5 वाजता जॉबवर जात होतो DMartमध्ये. 5 वर्ष जॉब केला मी तिथे. दिवसभर अभ्यास करत होतो. नवीन असताना आपला अभ्यास होत नाही, कारण का सर गणित शिकवतात. गणित 50-50, 100-100 घंटे आपला दिवसभर पुढे, मग आपल्याला स्पीड नसते. आणि सर 50-100 घंटे का देते माहिती आहे काय, तुमचा स्पीड गेन झाला पाहिजे म्हणून. मी RTOच्या लॅबमध्ये होतो, मला प्रवेश नव्हता अंदर, कारण का माझी नाईटची लायब्ररी होती. मी गार्डनमध्ये बसून गणित सोडत होतो. सरचे विद्यार्थी होते, सूरज देशमुख, सूरज पकडे, मयूर कापडे, ते सोबत आम्ही गणित करत होतो. सरचेच विद्यार्थी आहे, पोलीस लागले सध्या, ट्रेनिंग होईल, आता येईनच ते, जॉईन होईल, यावर्षीच लागले सध्याच ते. सरांचं तर काही टेन्शनच नाही तुम्हाला, फक्त तिकून रिस्पॉन्स आला तर इकून बरोबर रिस्पॉन्स भेटते तुम्हाला. 50 सांगितले तर 55 करूनच आणायचे, बरोबर ना. म्हणून म्हणतो की किती घंटे आपण अभ्यास करतो त्याच्यावर भर न देता आपण किती घंट्यात काय करतो याला महत्त्व आहे. आपण 10 घंटे बसलो लायब्ररी पुस्तकाचं, संध्याकाळी विचारलं 3ऱ्या पेजवर काय होतं, काहीच नव्हतं, आठवतच नाही ना. म्हणून 10 पेज वाचल्यापेक्षा 3च पेज वाचा ना, 3च घंटे वाचा. झोप आली ना बिंदास झोपून जा. मी लायब्ररीत झोपत होतो, तिथंच जेवण, तिथंच 1 घंटा होता माझा पेशल. कोण का तेव्हा झाल्याशिवाय पेशल म्हणजे फ्रेश होत नाही माणूस, ते झाल्यानंतर रिफ्रेश होऊन जाते. बरोबर आपण कसं मोबाईल एखादी ॲप हँग मारते, अपडेट करतो, तसंच ते आपली झोप त्या पद्धतीनं. आधी काही क्युरी असेल तर विचारू शकता. माझं दिवसाचं नियोजन मी प्रत्यक्षात सांगतो तुम्हाला. सकाळी 5 वाजता उठत होतो, स्वतः स्वयंपाक बनवत होतो. मी स्वयंपाक बनवतो, अजूनही बनवतो आणि अजूनही बनवणार. नोकरी लागल्या मी मेसचं खात नाही. स्वतः माझा भाऊ आणि मी, तो पोळ्या करतो, मी भाजी करतो, दोघंजण. आणि स्वतः स्वयंपाक करतो. डब्बा करून मी लायब्ररीत जात होतो. सकाळी डबा घेतला का 7 वाजेपर्यंत लायब्ररी 7 वाजता टच होतो. बाकी मग दिवसभर अभ्यास. 12 वाजता जेवणाचा टाईम होता. 12:30 वाजता जेवण झालं का बरोबर 2 वाजेपर्यंत झोप होती. 2 वाजता पण झालं का बरोबर 5 वाजेपर्यंत अभ्यास होता. 5:30ला आपले 6ला निघाले जॉब. तिकून आले, बॅग उचलली आपली रूमवर, स्वयंपाक खिचडी लावली. नेहमी रोज खिचडी किंवा मसाला भात राहत होता ते रोज. कोण का जीवावर होतं ना तिकून आल्या, बस आपले जेवले झोपले, अजून तेच रुटीन. आणि पूर्ण कोरोनात आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एकमेव बॅच चालू होती गणिताची सरांची. त्याच्यात फक्त 55 ते 56 विद्यार्थी होते. त्याच्यातले पोलीसमध्ये लागले भरपूर सारे, आणि त्यातलाच मी एक. ऑनलाईन बॅच करत होतो सरांची. सर पेपर सिटी टाकत, पेपर दर रविवारी येत होता, ऑनलाईनही पेपर टाकत होते सर.
क्वेश्चन क्लिक करा, आन्सर द्या. ते मी नित्यनेमानं केलं. आणि टेस्ट सिरीज सोडू नका. चुकते ना चुकू द्या. पेपर येते 20 मार्क भेटून राहिले का 10 मार्क भेटून राहिले त्याच्यावर नका किती चुकलं त्याच्यावर भर द्या. आपण काय करतो 10 मार्क भेटले, याला तर 80 भेटले, मग आपण याच्यावर 70 मागाय बाबा कधी पोचल. पण त्या 80ला तुम्ही 2-3 म्हणजे जेवढे दिवस आहेत तेवढे आपल्यावर डिपेंड करते. आपण कधी कवर करतो आपल्याला समजत नाही. मी सुरुवात 20 मार्कापासून केली होती, शेवटी मी 80पर्यंत पोहोचलो. कारण का सरच्या पेपरला 80पेक्षा जास्त मार्क भेटत नाही सरळ सेवेच्या. आणि पोलीस भरतीच्या याच्यात 90-95च्या वरती भेटत नाही मार्क. कारण का सरचा पेपरच तसा राहते. इच्छे 80 म्हणजे तिथचे 90-85 धरून चला. कारण सर क्वेश्चन असा काढते ते समजून जात तुम्हाला. गणताना आलंच असेल लक्षात. बस टेस्ट सिरीज सोडा. या कसं आहे भिवू नका फक्त. आपण काय करतो पेपरला येतो, पहिला टेस्टला येतो रविवारी, अरे यार 30च पडले. मग ते मुलगी काय म्हणत असेल, तो मुलगा काय म्हणत, आपला डब्बू समजत असेल बा. तसं नसतं. त्याला 80 पडले ना तो 20वरच काम करते. तुम्हाला 20 पडले तुम्ही 80वर काम करता. तो मागे राहते, तुम्ही समोर राहता. का तुम्हाला 80 क्वेश्चन ते सॉल्व करायला भेटते. बरोबर चुका लक्षात येते. सरांनी सांगितलं PYQ सोडून आपल्या लक्षात येऊन जाते. कसं पूर्ण एवढं मोठं पुस्तक वाचल्यापेक्षा आपण काय करतो माहिती आहे काय, आता एखादं कोळंबे सरांचं पुस्तक आलं किंवा कोणाचंही उदाहरण नाव नाही घेत, कोणाचंही पुस्तक आलं होतं, आपण काय नवीन आलं आपलं हे अर्ध वाचतच राहते. ते नवीन चालू, एखादं नवीन आलं का ते अर्ध चालू, तेही चालू. एकच पुस्तक 10 वेळा वाचा. 10 पुस्तकं 10 वेळा नका वाचू, एकच पुस्तक 10 वेळा वाचा. तेव्हाच कुठं अभ्यास होईल. कारण का तेच ते वाचत गेलो ना आपल्या डोक्यात फिट होते. आणि एक कधीचंही लक्षात ठेवा, पेपरला गेल्यानंतर क्वेश्चन वाचला का बरोबर आपल्या डोक्यात क्लिक होते की हेच आन्सर आहे. तिथं जर आपण जास्त दिमाग लावला तर ते आन्सर चुकते. ते क्लिक होते ना तेच आन्सर करा. कारण का आपण वाचलेलं प्रत्यक्षात तर नाही आठवत, पण बरोबर क्लिक होते का आपण वाचलं होतं हेच आन्सर असू शकते. आणि एक तर रिअल आहे, क्वेश्चन चुकल्याशिवाय बरोबर येतच नाही. तुमचे 100 क्वेश्चन चुकन तेव्हा 100 क्वेश्चन तिथं बरोबर येईल. 100 तर येतच नाही म्हणा, 90 येते. आउट ऑफ मार्क नाही घेऊ शकत आपण. खरा विद्यार्थी बरं घेणारा आहे, घेणारे आहे मला भरपूर, असं काही नाही. आता ते क्युरी असेल तर विचारा. बाकी मी घंट्याबद्दल तर सांगितलंच आहे. मॅडमच्या क्वेश्चनचं उत्तर 3च घंटे करा, चांगला करा. असं काही नसते 14 घंटे करा, 16 घंटे करा, मग तो 20 घंटे करते. नाही तर 4च घंटे होऊन राहिले. त्या 20 घंटेवाल्याला 4 घंटेवाला टक्कर देऊ शकते ना. काहून काय 4 घंट्यावर मोटिवेशन न करते ना. तर 20 घंट्यात त्याचं चहा पाणी आला, सगळं आलं. असं नाही की चहा पाणी घेऊ नका, मग चहा पाणी घ्या ना, त्यांना फ्रेश होईल. तर चहा पाणी 15 मिनिटातच असते. 2-2 घंटे चहा पाणी चालते आपला, बरोबर ना. कसा तुम्ही नवीन आहे सध्या, कसा वेळ नाही भेटत GS वाचायला. काहून का गणिताचं दिवसभर चालते ना. पण आता जर तुम्ही गणितावर काम केलं ना तर तुम्हाला पूर्ण लाईफमध्ये गणितावर काम करायचं आहे. माझं 6 महिने झाले गणित बंद आहे प्रॅक्टिस. तलाठीच्या वेळेस प्रॅक्टिस केली, आता जवळपास बंद आहे. आता सध्या जॉब जॉईन केला होता कुबळे ज्वेलर्समध्ये कॅशियर. कारण पैसेच नव्हते ना. जे PF होता तर संपला होता. 1 वर्ष मी सोडून दिला होता जॉब. मेन्सचा पेपर होता तर क्लर्कचा, त्या दरम्यान तलाठीचा पेपर दिला. क्लर्कचा स्कोर आहे माझा 200पर्यंत येऊन जाते. आणि पिंपरी चिंचवडला मी 6 ते 7 मार्कांनी कटून गेलो. 164 लागलं तिथे, मला 156-57 होते. पण जे होते ते चांगल्यासाठी होते. तिकडे मला पिंपरी चिंचवडला आयुष्यभर जावं लागलं असतं. इथं वर देऊन 3 वर्षांना बदली तरी होईल. जे होते ते चांगलंच होते. अपयश आलं ना तर समजून जायचं आपण पायरी चढून राहिलो, आपल्याला लवकर यश भेटणं आहे म्हणजे भेटणंच आहे. अपयश आल्याशिवाय यश भेटतच नाही. सरळ सांगतो. ठोकर लागली ना तर बरोबर चालतो आपण. नाही ठोकर नाही लागली पाहिजे, तुमका अंगार होते ना, बोटाला लागते ना, रक्त निघते ना, बरोबर चालतो. कसं आहे, काय विचार असेल तर विचारा. बाकी सरांचं तर काही टेन्शनच नाही. फक्त तुम्ही रिस्पॉन्स द्या. सरांनी जे गणित सांगितले ते करा. आपण कसं हलगर्जीपणा करतो, यानं केले काय झगी झपाझप उत्तर लिहून त्याचेच तिकून आवाज किती आहे सर 25 30 त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस किती करता त्याला महत्त्व आहे. सर उत्तराला हे नाही करत, तुमची प्रॅक्टिस किती आहे ते पेपरमध्ये टेस्ट सिरीजमध्ये दिसतात. सर बरोबर ओळखून घेतात कोणत्या लाईनचा आहे, कोण अभ्यास करतो, कोण नाही करत, कोण प्रॅक्टिस करतो, कोण नाही करत, कोण आहे ते उत्तर आणतो काढून, कोण प्रॅक्टिस. आणि कधी सही शॉर्टकट आपले स्वतःची तयार होते. सर तर सांगतातच, सरचे शॉर्टकट 1 नंबर आहे, काही टेन्शनच नाही त्याच्यात. कारण का मी सरचेस फॉलो करतो. पण कधी त्याही शॉर्टकटपेक्षा आपलाही शॉर्टकट तयार होऊन जाते त्याच्यात प्रॅक्टिस केल्यानं. तसं नाही मग. तसा तर एखादा वर्गमूळचं हे केलं आपण पाठ, तर ते पेपरला आठवतच नाही. आपल्याला काढला की 2 गुणीला 2च, ते नाही आठवत. कारण का आपली प्रॅक्टिस याच्यावर असते ना. अजून काय विचारायचं तर विचारा. सरांचं आहे, मी इथंच बसत होतो, पेपरला मागे बसत होतो, पण जास्तला इथे बसत होतो. आहे काही क्युरी?
काही विचारायचं विचारा बिंदास, कारण मलाही नवीन नवीन असताना काही क्युरी निघतच नाही त्यामुळे, कारण का आपल्याला अनुभवच नाही राहत ना. जसं जसं ते मला अनुभव पेपर सोडवण्याचा अनुभव येते तसा नाही आहे. शनिवारपर्यंत अभ्यास करा, रविवारी सकाळी 9 वाजता येऊन जे काही टाईम असेल ते अभ्यास करा आणि त्या पेपरावर दिवसभर वर्क करा. लागेल तर संध्याकाळी 6 वाजता ब्रेक घ्या, पण त्याच्यावर वर्क करा. जो पेपर चुकला ना 80 क्वेश्चन आपले 70 क्वेश्चन त्याच्यावर वर्क करा. हो, ग्रुप डिस्कशन. आणि ग्रुप डिस्कशनच्यात एवढा फायदा आहे, जो विषय कठीण जाते ना तुम्हाला तो विषय ग्रुप डिस्कशनमध्ये करा. कारण आम्ही दोघं जर ग्रुप डिस्कशन करत असाल तर याच्याजवळची माहिती आपल्याला भेटते, आपल्याजवळची माहिती यायला भेटते. सर शिकवते, सरांच्या पूर्ण पाठ होऊन गेलं, कोणत्या बिंदास डोळे लावून शिकवतात, आपल्याला ती प्रॅक्टिस होते. आपण जर एखादं समजा गणित असो किंवा एखादा टॉपिक असो, तो जर स्पष्टीकरणासहित समोर दुसऱ्या व्यक्तीसमोर जर मांडला तर तो प्रत्यक्षात आपल्या इथं फिट होऊन जाते डायरेक्ट. आपण कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही, तो बरोबर पेपरला आठवतो. म्हणून ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं आहे, ग्रुप डिस्कशन केलंच पाहिजे. सरांना जास्त आता इंटरव्ह्यू या सरांचा सरचा ग्रुप डिस्कशनच आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरव्ह्यू भरपूर प्रमाणात शिकायला मिळते. तयारी चालू आहे इंटरव्ह्यूची सरांची. अजून काही विचारा. ग्रुप डिस्कशन बेस्ट मस्त केलंच पाहिजे. असं काही नाही तो डब्बू आहे मी हुशार आहे, डब्बूलाच घ्या ना, जास्त शिकायला भेटते, त्याला जास्त माहिती सांगायला लागते ना, आपल्याला जास्त सांगायला भेटते, त्याला त्याचाही फायदा होते, त्याला माहिती भेटते. तोच 8 दिवसानं मग आपल्याला माहिती देते बरोबर. ह्या सांगून राहिला, आपणही सांगायला पाहिजे बरोबर ना. काही असेल तर विचारा. अजून जे आहे ते तर सांगितलं जातं. आणि सरांबद्दल तर काही सांगायचं कामच नाही, ते तुम्हाला पहिलेच माहीत आहे. सरांचा आशीर्वादच आहे, बाकी काही नाही. मी गणितात 10व्या वर्गात नापास आहे, 0 मार्क आहे मला गणितात. प्रॅक्टिकलला 30 पैकी 30 आहे, 150 मार्काचा पेपर होता त्यावेळेस. 30 पैकी 30, इकडे 0 10व्या वर्गात. मग एका मॅडमनं शिकवलं, तिथून पास झालो, AT-KT केली, ॲडमिशन घेतली, पास झालो. आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच गणिताची. इथं तर काही वांधाच नाही. मराठीची चूक आहे पण गणिताची नाही चुकत. कसं तरी आन्सर काढून पण आन्सर काढा. सरांचाही सहकार. माझा भाऊ पण इथेच होता, मी पण इथंच आहे. माझे नातेवाईक जरी आले ना तरी मी त्यांना इथेच रेफर करतो, इथंच जा बेटा, इथंच भलं आहे आपलं. कोण काय सर शून्यातून घेऊन चालते ना आपल्याला. असं नाही का तो मग त्याला काही येत नाही, मग तुला काही येत नाही, म्हणजे असं खालीपणा नाही दाखवत. कोण का सरांना माहीत आहे आज तो 0 आहे ना, तो उद्या 100 होणार आहे. सर बरोबर ओळखतात, आपल्यापेक्षा जास्त उन्हाळ्या पावसाळ्यात पाहिले त्यांनी. आपण तर हे बरोबर ओळखता कोणकोणत्या लाईनचा माणूस आहे, कोणकोणत्या. कुठं जरी बसलो ना आपण बरोबर लक्ष असते सर. आपल्याला ते मागं बसलो कोपऱ्यात लक्ष नाही, सगळ्यांना लक्ष राहते सरांचं. अजून काही मी नाही थका, दिवसभर विचारा, आपलं बोलायचं काही हेच नाही, टेन्शनच नाही. फक्त कसं आहे मागं पुढं होते अक्षर जरा ते समजून घ्या लागते. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. लवकर लवकर जॉब मिळो. तुम्ही इथं याव, मी तिथं जाऊ, किंवा नवीन येऊ, मी तुमचं भाषण ऐकायसाठी यावं स्पेशल, बरोबर ना. फक्त टेस्ट सिरीज नित्यनेमानं करा. जेवढ्या तुम्ही टेस्ट सिरीज सोडवसाल तेवढा तुमचा फायदा. मी पोलीस भरतीचाही पेपर सोडत होतो, सरळ सेवेचाही सोडत होतो आणि आयोगाचाही सोडत होतो. मी लगातार 8 वाजतापासून 10 वाजेपर्यंत इकडे 11 वाजेपर्यंत इथंच बसलो राहतो. सरही म्हणत होता ह्या पूर्ण पेपरच घेते पण उठत नव्हतं. सर एक शब्दही बोलत होते. सरांना माहीत आहे जो करते ना तो बरोबर करते. मी सगळेच पेपर सोडत होतो, विचारून घेतात सरांना. पोलीस भरतीचा असो कोणी, पण पोलीस भरतीच्या गणितामुळेच माझं गणित चांगलं झालं. ते गणित आलं म्हणजे समजून जातं की MPSCचं गणित येते. सरांचं गणित आलं म्हणजे काही टेन्शनच नाही, हेच गणित त्याच्यात राहील. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. काय लक्षात आहे काय, आपण तर रोज चर्चा करतो, रोज बोलतो ह्या विषयावर, चालूच राहतं आपण, ठीक आहे ना. परंतु बॅच आपण नेहमी आपण एक उल्लेख करत असतो. मी सकाळी पण टाकलं, मला याचं पण टाकलं. एकमेव रिझन याच्या मागं, जस्ट बिकॉज ऑफ युअर हार्डवर्क. तुमचा हार्डवर्क फार महत्त्वाचं, ठीक आहे. जर हे कमी असेल ह्या गोष्टी अशक्य पर्यंत असतात, ठीक आहे ना. जर तुमचं रेग्युलर असेल तर ह्या गोष्टी फार शक्य होतात, लवकर शक्य होतात. आणि वेळ द्यावा लागतो, लक्षात घ्या. कामयाबी वक्त मागते है, कामयाबी वक्त मागते है. आणि तो सुद्धा वक्त मागते. तर मग याचा अर्थ आता वक्त मागते म्हटलं ना सर ना 4 वर्ष वाट पाहतो काहीच नाही करत नाही, असं नाही, ठीक आहे ना. क्वालिटी वेळ मागतो, ठीक आहे ना.
वेळ मागते, पण ती कुठला क्वालिटी वेळ मागते. ठीक आहे ना. मेहनतीचं नाव कालही मेहनत होतं, आजही मेहनत आणि उद्याही मेहनत राहणार. ठीक आहे, त्याला पर्याय का लक्षात ठेवायचं. आणि फार डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, सगळ्यात महत्त्वाचं ते. पेपरला मार्क पडले, अभ्यास करायचा बरा व्हायला लागला की हवेत जातो आपण. हवेत जाणं म्हणजे आपण स्वतः मागे येणं. जेवढं वर जायला लागलो तेवढं समजून घ्यायचं, आपण आकलन करायचं की नाही, मला अजून संयम ठेवणं गरजेचं आहे. कारण एका लेवलला येईपर्यंत खूप स्ट्रगल करावा लागतो. जेव्हा एका लेवलला आल्यानंतर ते मेंटेन करायला जड जातं. ठीक आहे ना. नेहमी स्टार लोकांचं उदाहरण देत असतो. लता मंगेशकरचं उदाहरण देतो, अमिताभ बच्चनचं उदाहरण देतो, किंवा अजूनही भरपूर असे यशस्वी पुरुष आहेत. खूप सारे असत नाही, काही दोनच नाव. ठीक आहे, खूप जेवढे काही असते लक्षात. एका विशिष्ट लेवलला येईपर्यंत खूप मेहनत करावी लागतेच. पण जेव्हा ते ब्रँड बनून जातो त्यांचा, तेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा जबाबदारी वाढून जाते, कारण ते मेंटेन करावं लागतं. त्या लोकांच्या नजर असतात, बरोबर ना. हे लक्षात आलं. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव झाला, महान, म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो आपण त्यांना. सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट किंवा तेवढा महान होईपर्यंत तेवढं प्रेशर नसेल ना समाजाचं, जेवढं त्याच्यानंतर आला. कारण एक जेव्हा नावाला एक आपल्याला शिक्का लागतो, ब्रँड व्हॅल्यू तयार होते, तेव्हा सगळ्यात जास्त जबाबदारी असते ना ती मेंटेन करायची. तर लोकांच्या नजरा असतात. जेव्हा तुमचा अभ्यास बनतो, जेव्हा तुम्ही एका विशिष्ट लेवलला पोचता, तिथून खरा प्रवास सुरू होतो मेंटेन करण्याचा, म्हणजे संयम आला पाहिजे. लक्षात समजलं ना. संयम फार महत्त्वाचा आहे. बरं, तो का ढासळला एकदाचा की ती हवा जर डोक्यात गेली, मला यायला लागलं, मी हुशार झालो, तर तुम्ही तेवढंच झपाट्यानं खाली येऊन जातं. लक्षात घ्या. पण ह्या गोष्टी थोड्या मेंटेन करायच्या, संयम ठेवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इथिक्स, आपली नैतिकता. ती जर जाग्यावर असेल तर तुम्ही डिझर्व करता चांगल्या पोस्टसाठी. जर ती नसेल, तुम्ही लाख मेहनत करा, हे निसर्गातल्या शक्ती तुम्हाला तिथे पोचू देणार नाही, जर तुम्ही त्या जागेसाठी डिझर्व करत नसेल तर. समजलं नाही का. म्हणून डिझर्व करणे फार मॅटर करतं. पण लक्षात घ्या, अभ्यासाच्या जोडीसोबत नैतिकता सुद्धा फार महत्त्वाची आहे, इथिक्स फार महत्त्वाचे आहे. आणि आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते आपण चांगलेच आणले पाहिजे, म्हणजे आपण त्या पोस्टसाठी नक्कीच एक दिवस पोचणार पोस्टपर्यंत, हे लक्षात घ्यायचं. दुसरा भाग असा असतो, नोकरी सगळ्यांना लागेल असं सांगता येत नाही, पण हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर तुम्ही मनापासून केला, इमाने एकदारी केला आणि 100% देऊन जर केला, तर एक दिवस नक्कीच एक चांगला मनुष्य म्हणून आपण बाहेर पडू शकतो. आणि आपण ज्याही क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रामध्ये आपण कधीच मागं नाही पडणार. मग ते नोकरी असेल, व्यापार असेल, बिझनेस असेल, कुठलं पण असेल, समजलं ना, कुठलंही क्षेत्र असेल, तेवढी क्षमता ह्या अभ्यासामध्ये आहे. फक्त तो चांगला केला गेला पाहिजे. जर तो चांगला केला गेला नाही तर आयुष्यातलं वय निघून जाईल, वेळ निघून जाईल, आणि भविष्यामध्ये जे साध्य करायला पाहिजे होतं तेही पोटेन्शियल आपल्याकडे येणार नाही. पटलं ना. म्हणून थोडंसं वेळ द्यायचा आहे तर क्वालिटी वेळ द्या, चांगला अभ्यास करा आणि इमाने बरे करा. सगळे जे काही करत असेल ते स्वतःलाही फसू नका, इतरांनाही फसू नका, घरच्यालाही फसू नका, मित्रांनाही फसू नका, शिक्षकांनाही फसू नका. ठीक आहे ना. कारण हे फसवणं म्हणजे तुम्ही इतरांना फसवत नाही, तुम्ही स्वतःला फसवत असतं खरं म्हणजे. आणि ते वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर हे जाणवायला लागतं मग आपल्याला. समजलं ना. म्हणून आताच वेळीच सावरलेलं बरं राहतं. 1 वर्ष 2 वर्ष लेट झालं चालते, पण काम बनलं पाहिजे, बरोबर ना. त्यांचं काम बनलेलं आहे. असे भरपूर आयुष्य यावर्षी बदलताना आपण पाहिलेले. आता आपल्यापेक्षा आनंदी यांची फॅमिली असेल, यांच्यापेक्षा आनंदी, बरोबर, यांच्यापेक्षा आनंदी. यांना तर आहेच, पण यांच्या आईवडिलांना किंवा घरी जो आनंद असेल सध्या, आता हे जरी अमरावतीला बसले आहेत ना, यांच्या गावात आज सगळ्या गावात चर्चा असेल, अरे बांबळकरचं पोरगं लागलं रे, हां झाटेचं पोरगं लागलं, निखिल तो PSI होणार आहे, पण त्याचं पटलं नाही काय, तलाठी लागला म्हणते. म्हणजे काय असते, कौतुकाची छाप चालू होऊन जाते. पटलं ना. आणि ज्याही कानाकोपऱ्यात गावातल्या यांच्या आईवडील फिरतील, लोक 100 वेळा विचारतील. पटलं ना. काल हेच लोक म्हणणारे असतील, कधी लागणार, गावाच्या नजरा असतील, असाच गेला का अमरावतीला, आता नाही लागत वाटते, बरोबर ना. आता त्याची उत्तरं अशी दिली पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर ना. समजलं नाही का. आपल्या कर्तृत्वातून जेव्हा आपण उत्तर देतो ना, अशी ती झुमणारी असतात, आणि तेच खरं उत्तर असते. चोख उत्तर ज्याला म्हणतो ना आपण, ते असं असते. समजलं ना. म्हणून संयमानं जा, संयमानं अभ्यास करा. ज्याही